नमस्कार मित्रांनो, आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल इंडियन रेड सॉस पास्ता बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया याची रेसिपी. हे बघा, मी ते टोप तापत ठेवलं हाय फ्लेमवरती आणि पाणी घातलंय. हे बघा, उकळी येते आता पाणीला. आता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, थोडंसं तेल घालते, जास्त नाही घालत. हे बघा, मी ही रोटीनी पास्ता घेतलाय. तुम्ही कुठल्याही प्रकारचे पास्ता घेऊ शकतात. मी ते 1 वाटी पास्ता घेतला, तर ते मी ह्यामध्ये घालते टोपमध्ये आणि चांगलं उकळी येऊ दे. हे बघा, चांगलं बॉईल झाले बघा. आणि ना हाय फ्लेमवरतीच ठेवा. पास्ता अजून शिजला नाही, पास्ता शिजू दे हाय फ्लेमवरती, असंच ठेवा. 10 ते 15 मिनटं लागतात शिजायला. हे बघा, पास्ता शिजला आहे. हे बघा, आता मी ना असं तोडून बघते तुटतं की नाही. हे बघा, तुटलं म्हणजे पास्ता आपला झाला आहे बॉईल होऊन. आता मी गॅस बंद करते. आता मी एका गाळणीने गाळून घेते. हे बघा, सगळं पाणी निघते, सगळं पाणी निघायला पाहिजे. पाणी चांगलं सगळं ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे आणि थंड होऊ दे. आता मी एका साईडला कढई ठेवली आहे हाय फ्लेमवरती. यावरती मी आता बटर घालते थोडंसं. आता वरून तेल घालते आणि बटर मेल्ट होऊ दे. हे बघा, बटर मेल्ट झालं आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण घालते. लसूण फ्राय झालं आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते. मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आणि आहे ना चांगलं भाजून घ्यायचा कांदा. कांदा आहे ना जास्त लाल नाही व्हायला पाहिजे, थोडंसंच लाल झालं तर बस आहे. कांदा भाजून झाला तर मी अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर घालते, मिक्स करते. आता यामध्ये अर्धा चमचा लाल मसाला घालते आणि मिक्स करून घेते. मिक्स करून झालेत मसाले चांगले. आता यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालते. मी 2 टमाटर वापरले आणि त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले. लक्षात ठेवा, नेहमी मसाला घालून झाल्यानंतरच प्युरी घालायची, मग चांगला लाल लाल रंग येईल. हे रेड सॉस पास्ता आहे, मग लाल रंग आला पाहिजे. आता मी हिरवी सिमला मिरची घालते. तुम्ही पिवळी लाल सिमला मिरची घालू शकता, तुम्ही कॉर्नही घालू शकता, तुमच्यावर तुम्हाला जे घालायचं तुम्ही घालू शकतात. हे बघा, मला ते सुकं सुकं वाटतंय म्हणून मी ना थोडंसं पाणी घालते, जास्त नाही, थोडंसंच घालायचं. स्लो फ्लेम ठेवायची आणि चांगलं भाजून घ्यायचं. त्यामध्ये मी बॉईल पास्ता घालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यांसोबत. हे बघा, मसाल्यांसोबत चांगलं मिक्स करून झालं. त्यामध्ये मी टोमॅटो केचप घालते 1 चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो केचप घातल्याने पण चांगलं आंबटपणा येईल, गोडवा थोडा येईल, छान लागेल. बॉईल करतेवेळी आपण मीठ घातलं होतं, तर तुम्ही थोडंसं कमी करू शकतात मीठ घालणं, किंवा नाही घातलं तरी चालेल. मी नाही घातलं, मला मीठ बरोबर आहे म्हणून. आपला पास्ता रेडी झाला. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आपला रेड सॉस पास्ता रेडी झाला आहे. असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी चालेल किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.